श्री अधिकमास महात्म्य अध्याय 28. सुमती राजाची आत्मकथा. पूर्वी कृतयुगात सुमती नावाचा एक सोमवंशी राजा होता. त्याची राणी सुष्टुमती महाभाग्यवती आणि पतिव्रता स्त्री होती. राजा आणि राणी दोघेही अतिशय शीलवान, धर्मपरायण आणि प्रजापालनात तत्पर होते. त्यांचे राज्यवैभव संपन्न, सुखी आणि समाधानी होते. राजाने प्रजेकरता अन्नछत्रे, विहिरी, तलाव वगैरे अनेक सुखसोयी केल्या होत्या. स्वतः राजा-राणी सतत अन्नदान आणि अधिक मासातील अनेक व्रते नियम करत असत. एकदा अधिक मासात सुमती राजाकडे अंगिरस नावाचे ऋषी आले. राजाने त्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले. राजा म्हणाला, मुनिवर्य, आपल्या दर्शनाने या अधिक मास पुण्यकाळात आम्ही कृतकृत्य झालो. खूप आनंद झाला. अंगिरस ऋषी म्हणाले, राजा, तू धन्य आहेस. तुझ्या या राजवैभवाला तसेच विद्वत्तेला विनयामुळे शोभा आहे. विनम्रतेमुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधता येतात. तुझे आणि राणीचे कल्याण असो. मग बोलता बोलता सहजच अधिक मासातील व्रतदानाच्या आणि पुरुषोत्तम प्रित्यर्थ केलेल्या सर्व पुण्यकर्माच्या गोष्टीची चर्चा त्या उभयतात झाली. अंगिरस ऋषी म्हणाले, राजा, तुला या जन्मी हे जे अपार राजवैभव आणि सुखसमाधान प्राप्त झाले आहे ते तुझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचे फळ आहे. होय मुनिवर्य, या जन्मात अशा संपन्नतेत, राजवैभवात आणि सुखसमाधानात असूनही आम्ही उभयतांनी कधी गर्व केला नाही, चैनविलास भोगला नाही आणि सतत भगवान श्री पुरुषोत्तमाच्या आराधनेत मग्न राहून योग्य तो दानधर्म करत आहोत. ही सर्व त्यांचीच कृपा आहे. त्यांच्या कृपेनेच मला माझ्या पूर्वजन्माच्या हकीकतीचेही स्मरण आहे. मी माझी आत्मकथाच तुम्हाला सांगतो. एवढे बोलून सुमती राजा अंगिरस मुनींना त्यांची आत्मकथा सांगू लागला. सुमती राजा म्हणाला, मुनिवर्य, मी माझ्या पूर्वजन्मात वीरनामा नावाचा एक श्रीमंत मनुष्य होतो. गर्विष्ठ होतो. सतत चैनीत विलासात राहत होतो. त्या काळात मी अनेक पापकर्मे केली. दुसऱ्यांचे खूप धन लुबाडले. अनेक साधू सज्जनांची निंदा केली, द्वेष केला. गोब्राह्मणांचा व स्त्रियांचा अनवनीत छळही केला. माझ्या त्या दुष्ट वर्तनाचा लोकांना कंटाळा आला. पुढे मला समाजात कोणीच मान देईना. सारे लोक मला दूर ठेवू लागले. चैनीत व विलासात माझे सारे धनही संपले. मला हळूहळू हीन दीन दशा प्राप्त झाली. मग मी वैतागून माझे घरदार आणि गाव सोडून दूर अरण्यात राहू लागलो. तेथे वनवासी दुःखी जीवन कंठत असतानाच मी क्रूर कर्मेही करू लागलो. त्या जंगलामध्ये येणाऱ्या स्त्रियांना मी त्रास देऊ लागलो. वाटमारी करून लोकांना छळू लागलो. शिकार करून पोट भरू लागलो. पशुपक्ष्यांना सुद्धा मी नकोसा झालो. मग तेही जंगल सोडून मी दूर दूर निर्जन वनात निवास करू लागलो. त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी श्री विष्णूचे एक पडके देऊळ होते. जवळच एक सरोवर होते. एकदा मी त्या सरोवरातील पाणी पिऊन देवळाच्या लहानशा ओट्यावर बसलो होतो. तोच काय नवल, माझी बायको कुलीना त्या ठिकाणी अचानक आली. मला आश्चर्य वाटले, आनंदही झाला. मी तिला विचारले, तू इथे कशी? ती म्हणाली, काय करणार, तुम्ही घरातून निघून गेल्यावर मी त्या घरात राहू कशी? मग मी तुम्हाला शोधत धुंडीत अखेर येथे आले. भेट झाली, आनंद वाटला. जेथे पती तेथे सती हे माझ्या जीवनाचे सार्थक. नंतर मला धीर देऊन मत समजूत घालून ती म्हणाली, प्राणनाथ झाले गेले ते सोडून द्यावे आणि आता तरी पुढे या निर्जन वनात आपण विष्णूची सेवा या मंदिरात करू. या सेवेने आपला उद्धार होईल, आपले कल्याणच होईल. तिच्या त्या नम्रपणाच्या व धीराच्या उपदेशामुळे मला भडभडून आले. कृतकर्माचा खूप पश्चाताप झाला. त्या तिच्या माझ्यावरील प्रेमाचा, मायेचा, आदराचा माझ्यावर चांगलाच परिणाम झाला. मलाच खूप लाज वाटली. ही बायको नसून देवताच आहे असे वाटले. माझ्यासाठी तिने केवढे हाल अपेष्टा अपमान सोसले आणि मी छे, आता तरी बस पुढे. मग आम्ही उभयतांनी त्या पडक्या हरिमंदिराच्या भोवतालची जागा साफ केली. देवळाची डागडुजी केली. पुढे अधिक मास आला. त्या पवित्र महिन्यात तिच्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्या मंदिराभोवती रोज सडा सारवण करायचो. तलावात नित्यनेमाने पहाटे स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. उपवास, मौन, शुद्धाचरण वगैरे पुण्यकर्मे करावी. असे शक्य ते सर्व व्रत नियम अधिक मासात निष्ठापूर्वक करून भगवान विष्णूंची कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली. थाटाने अधिक मास व्रत उद्यापनही केले. पुढे मरेपर्यंत आम्ही दोघेही त्याच मंदिराजवळ राहून समाधानाने जीवन कंठले आणि मग तो जन्म सोडला. त्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच आम्हाला आता या जन्मी हे राजवैभव आणि सुखसमाधान लाभले आहे. सुमती राजाची ती आत्मकथा ऐकून अंगिरस ऋषींना आनंद वाटला. राजाचा निरोप घेऊन मग ते आपल्या आश्रमात परत गेले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, असा आहे का अधिक मास व्रत पुण्याईचा महिमा?
रमा विष्णू संवादाच्या या सर्व कथा वाल्मिकी मुनींनी दृढधन्वा राजाला सांगितल्या आणि त्यांनी दृढधन्वा राजाला तसेच गुणसुंदरी राणीला कल्याणाचे आशीर्वाद देऊन शरयू तीरावरील आश्रमाकडे ते निघून गेले. नारदाला नारायण म्हणाले, आता पुढे 2-3 अध्यायात तुला अधिक मासाच्या आणखी कथा सांगतो, त्या ऐकाव्या आणि लोकांना सांगाव्या. या ठिकाणी अधिक मास महात्म्यातील 28वा अध्याय समाप्त.